today we can take some examples on that elementary transformations. तर बघा काय विचारले त्यांनी बघूया. अप्लाय द गिवन एलिमेंटरी ट्रान्सफॉर्मेशन्स ऑन ईच ऑफ द फॉलोइंग मॅट्रिसेस. त्याने मॅट्रिक्स दिले आणि मग ते ऑपरेशन्स कसे अप्लाय करायचे किंवा ट्रान्सफॉर्मेशन्स याचा विचार करू. तर फर्स्ट ए इक्वल टू सी दॅट काल आपण ते 3 शिकलो 1 0 -1 3 आणि पुढे त्यांनी ते दिलंय R1 इंटरचेंज R2. सिंपल आहे बरोबर. तर आपण 3 ऑपरेशन शिकलो होता. इंटरचेंज बिटवीन एनी 2 rows or any 2 columns, multiplying to the each element of any row or column and adding the multiples of same multiples of each element of any row to the corresponding elements of any another row or column. बरोबर. आणि मग आता काय करायचं ते बघा. and therefore write that a here equal to sign ना इथं बघा 1 0 -1 3 आणि मग इथं म्हणायचं use R1 interchange R2 किंवा अप्लाय किंवा परफॉर्म. therefore a is equivalent to आता मात्र a राहत नाही आणि मग R1 इंटरचेंज R2 आहे तसा तो रो उचला. take at the 1th place -1 3 that 1 0 झालं. त्यानंतर सेकंड बघा आता here b equal to 1 -1 3 2 5 4 that is a 2 5 4 आणि इथं ऑपरेशन अप्लाय करायचं आहे R1 change to R1 minus R2. तर कसं आहे R1 change to R1 minus R2. therefore परत लिहायचं b सोल्युशन मध्ये ना काय आहे तो मॅट्रिक्स आता 1 -1 3 that 2 5 4 बरोबर. and therefore apply बघा R1 change to R1 minus R2 म्हणजे R1 मध्येच बदल होणार आहे ना. and therefore b is equivalent to जसा आहे तसाच R1 इथला घटक 1 minus R2 त्याचा करस्पॉन्डिंग एलिमेंट 2 -1 त्याचा करस्पॉन्डिंग एलिमेंट -5 3 - 4 जसं ऑपरेशन तसं एलिमेंट लागला R1 minus R2 आणि याच्यात दुसरा रो तुमचा आहे तसाच मिळाला. त्यानंतर आणि मग ते बेरीज वगैरे काय असेल ते व्यवस्थित करणे बाकीचं काही नाही त्या ठिकाणी. तर तुमचं कॅल्क्युलेशन वगैरे सगळं क्लिअर पाहिजे आणि स्पीड पण पाहिजे विदाउट एनी मिस्टेक. दॅट इज इक्विव्हॅलंट टू किंवा देअरफॉर म्हणायचा b इज इक्विव्हॅलंट टू. आणि आता तो ब्लॉक काढून ठेवा आणि मग करावा बाकी 1 -2 दॅट इज -1 -6 झाले आणि इकडं झाले परत -1. दुसऱ्या रो मध्ये काही बदल नाही 2 5 4. ट्रान्सफॉर्मेशन म्हणतानाच म्हणतो ना आपण R1 इंटरचेंज और चेंज टू R1 minus R2. त्यानंतर तर असे सिंपल आहे. फक्त याचं टेक्निक मात्र एकदा लक्षात आलं आपण विसरू शकत नाही आणि त्याला पाठ करायचंच नसतं उदाहरणानंच ते मिळवायचं असतं. त्यानंतर a इक्वल टू बघा a इक्वल टू 2/2 ऑर्डर आहे 5 4 1 3 त्यानंतर इथं त्याला ऑपरेशन अप्लाय करायचं आहे C1 इंटरचेंज C2. त्यानंतर b इक्वल टू बघा b इक्वल टू परत 2/2 3 1 4 5 आणि त्याला ऑपरेशन अप्लाय करायचं आहे R1 इंटरचेंज R2 बरोबर. आणि मग नंतर ते म्हणतात व्हॉट डू यू ऑब्झर्व. हे दोन्ही ऑपरेशन अप्लाय केल्यानंतर तुम्हाला काय निरीक्षणात येत आहे हे विचारात घ्यायचं आहे. बघू काय होत आहे ते. therefore आता a इक्वल टू आहे तुमच्याकडे बघा 5 4 1 3 आणि मी इथं म्हणायचं परफॉर्म. तिथे तिन्ही शब्दाचा उपयोग करा तुम्ही. कुठला जो असेल तो परफॉर्म कोण आहे आता C1 इंटरचेंज C2 आणि मग इथे यायचा therefore a is equivalent to
मग काय आला आता C1 इंटरचेंज C2 आहे, याचा अर्थ पहिला कॉलम दुसऱ्याच्या ठिकाणी, दुसरा कॉलम पहिल्याच्या ठिकाणी. आता मी घटक कॉलम वाईज लिहित आहे. काल आपण ते म्हटलं होतं, त्याला नाव द्यायचं 1 नंबर झालं. त्यानंतर आता बी ला घ्या. बी इक्वल टू 3 1 4 5 बरोबर. आता कुठलं ऑपरेशन त्यांनी अप्लाय करायला सांगितलंय, R1 इंटरचेंज R2 बघा. अँड देअरफॉर B इज इक्विव्हॅलंट टू. आणि मग बघा या ठिकाणी काय घडलं ते. आता R1 इंटरचेंज R2 म्हणजे 4 5 इथं जातील, 3 1 इथं येतील. लिहिताना रो वाईज, कारण तुम्ही रो ऑपरेशनचा उपयोग करता. 4 5 3 1 आणि मग इथं नाव द्या त्याला 2 नंबर. याचा अर्थ आपल्याला हे दोन्ही मॅट्रिक्स, हे दोन वेगळ्या प्रकारचे ऑपरेशन अप्लाय केल्यानंतर ते कसे आले, 4 5 3 1 4 5 3 1. आणि मग इथं म्हणा therefore after it these two matrices are equal. ते दोन ऑपरेशन दोन्ही मॅट्रिक्स वरती सेपरेटली अप्लाय केल्यानंतर ते मॅट्रिक्स समान आले. तर असं हे आहे. तर याच्यातूनच आपण पुढे जात असतो. तर हे टेक्निक महत्वाचं आहे. त्यानंतर हा बघा, A इक्वल टू 1 2 -1, दुसरा रो 0 1 3. त्यानंतर इथं त्याला ऑपरेशन अप्लाय करायचे ट्वाइस C2 बघा. त्यानंतर B इक्वल टू त्याच ऑर्डरचा असणार तो मॅट्रिक्स 1 0 2 1 0 2 2 4 5 आणि त्याला ऑपरेशन अप्लाय करायचंय -3 टाइम्स R1 बघा. देन फाइंड द एडिशन ऑफ 2 न्यू मॅट्रायसेस. आणि मग आपल्याला दोन नवीन मॅट्रिक्स जे काय ऑपरेशन अप्लाय केल्यानंतर येतील त्यांची बेरीज पाहिजे. A आणि B ची बेरीज नको आहे. A वरती हे ऑपरेशन अप्लाय करायचं, त्याला इक्विव्हॅलंट म्हणून दुसरं काहीतरी नाव देऊ. B ला हे नाव आहे, ते ऑपरेशन अप्लाय करायचं इक्विव्हॅलंट, त्याला दुसरं काहीतरी नाव देऊ. आणि मग त्यांची बेरीज तुम्हाला पाहिजे. म्हणजे आपण ऑपरेशन पण पाठीमागे जे 11 शिकलो ते पण इथे मिळून जातील. आणि मग आता स्टार्ट करा. A इक्वल टू परत लिहायचं सोल्युशन मध्ये मॅट्रिक्स. लिहिण्याचा कंटाळा नको, कारण आता तुम्ही 12वीत आहात. आणि मग अप्लाय, तर काय आहे ते अप्लाय C2 चेंज टू, त्यांनी तसं दिलंय, आपण आपल्या भाषेत या C2 चेंज टू 2 टाइम्स C2. therefore A is equivalent to, आपण अगोदर आपल्याच याच्या प्रमाण असणार ना. मग C2 आहे, पहिला कॉलम तुमचा आहे तसाच. आता कॉलम वाईज घटक लिहायचा. 2 ला दुसऱ्या कॉलमला गुणायचंय, दुप्पट झाली 4, 1 ची दुप्पट झाली 2, तिसऱ्या कॉलमला काही नको आणि त्याला नाव देऊ समजा C झालं. त्यानंतर B इक्वल टू, आता B ला घ्या 1, नवीन मॅट्रिक्सचा आपल्याला बेरीज करायचे, दिलेल्या नव्हे, 2 4 5. मग आता कोणतं ऑपरेशन अप्लाय करायचे आपल्याला त्यांनी सांगितलंय, -3 टाइम्स R1. याचा अर्थ आपल्या भाषेत कसं असणार, R1 चेंज टू -3 टाइम्स R1 and therefore B is equivalent to. आता रो वाईज घटक लिहायचे, पहिल्या रोलाच गुणायचे कशानं, -3 न. -3 0 -6, दुसऱ्या रो मध्ये काही बदल नाही आणि त्याला नाव देऊ समजा D झालं. आणि मग त्या दोन नवीन मॅट्रिक्सची तुम्ही बेरीज करणे. आणि बेरीज करताना आपल्याला माहिती आहे ऑर्डर समान पाहिजे, करस्पॉन्डिंग एलिमेंट्स वी हॅव टू ऍड. and therefore C plus D equal to, मग C कुठला मॅट्रिक्स होता तो द्या, त्यांचे ब्लॉक्स काढा, इथं बेरीज करू. लाईक ऑफ दॅट इथं आला 1 4 -1 0 2 3, इकडं आलं -3 0 -6 बघा, 2 4 5 काही असू द्या, 2 4 5. आणि मग दॅट इज इक्वल टू ऍड द करस्पॉन्डिंग एलिमेंट्स. एक हा ह्याच -3 मध्ये येणार ऍड, -2 4 plus 0 that is a 4, -1 -6 addition becomes -7, 0 plus 2 that is a 2, 2 plus 4 that is a 6 आणि 3 plus 5 that of the 8.
तर असे ते प्रॉब्लेम्स तयार करता यावेत. लक्षात आलं. त्यानंतर तर वेल एक्झाम्पल्स. हा बघा, 5th वन. तर आता 3x3 सगळ्या 2x2 आलं, 2x3 ची ऑर्डर आली. आता आपण 3x3 चा घेऊ. A इक्वल टू मॅट्रिक्स तसा ब्लॉक काढायचा त्या ठिकाणी. बघा 1 - 1 3, 1 - 1 3, 2 1 0, 2 1 0, 3 3 1. वेल 3 3 1. त्यानंतर काय काय करायचं ते बघा. फर्स्ट यूज 3 टाइम्स R3 and then, या शब्दांचे अर्थ महत्वाचे आहेत. and then C3 plus 2 times C2. काय म्हणतात ते? यूज 3 टाइम्स R3 and then C3 plus 2 times C2. त्यानंतर दुसरं आहे यूज बघा C3 plus 2 times C2 and then, हे शब्द महत्वाचे आहेत. and then 3 times R3. आणि मग त्यांनी विचारलंय व्हॉट इज युअर कन्क्लुजन. व्हॉट इज युअर कन्क्लुजन म्हणजे याच्यापासून तुम्हाला काय निरीक्षणात मिळालं हे विचारात घेणे आहे. बरोबर. आणि मग आता काय घडतंय ते बघू. तर हे साधा आहे, तरी पण आपण विचार करू. थोडासा विचार करण्यासारखं नाहीच आहे, परंतु आपण विचार करायलाच हवा. झाला. आणि मग बघा काय घडतंय ते. तर अगोदर आपल्याला 3 टाइम्स R3 हे ऑपरेशन अप्लाय करायचं. नंतर ते कॉलम ऑपरेशन ना लिहिताना ते असं देतात, आपण आपल्या ओरिजिनल भाषेत देतो. दोन्ही नोटेशन आपण दिले द्या. R1 3 टाइम्स R3 काय असेल ते. आणि मग आता कन्सिडर करू. लेट A इक्वल टू कोण आहे तो मॅट्रिक्स घ्यायचा परत. आणि इथंच घेऊया म्हणजे थोडंसं पटकन होईल. तर सी दॅट therefore A इक्वल टू मग घेऊया 1 - 1 3 बघा 2 1 0, 3 3 1. वेल इट इज. आता प्रथम कुठलं यूज करायचंय? अप्लाय किंवा यूज म्हणा. 3 टाइम्स R3 म्हणजे आपल्या भाषेत तिसऱ्या रो मध्ये बदल. आणि कसा? R3 चेंज टू 3 टाइम्स R3. therefore A is equivalent to, आणि मग इथं द्यायचा. तर A किती व्यवस्थित येते बघा. पहिल्या रो मध्ये बदल नाही. 1 - 1 3. दुसऱ्या रो मध्ये बदल नाही. 2 1 0. आणि आता बदल म्हणून तर होतं R3 चेंज टू. 3 ने गुणायचं आहे 9 9 दॅट ऑफ द 3. झालं. आणि हे ऑपरेशन अप्लाय केल्यानंतर अँड देन हा शब्द आहे. आणि मग नंतर आपण आता C3 plus 2 times C2 अप्लाय करू. म्हटलं इथं नाही देत, आता मी इथं देतो. नाव यूज C3 plus 2 times C2 म्हणजे त्या ठिकाणी C3 मध्ये बदल असतो. हे लक्षात आलं पाहिजे. येतच. त्यासाठी तुम्ही थोडेसे उदाहरणं सोडवा, बाकी काही नको. C3 चेंज टू C3 plus 2 times C2. याचा अर्थ कसा होतो की C2 ची दुप्पट करायची C3 मध्ये मिळवायची, म्हणून बदल हा C3 मध्ये. तर हे ऑपरेशन लिहिताना असं लिहिलं तर आणखी क्लिअर होता. परंतु ते मुद्दाम कसं देतात की तुमचं नॉलेज, तुमचं कॉन्सन्ट्रेशन, एकाग्रता किती व्यवस्थित आहे ते. त्यानंतर A is equivalent to, आणि मग आता C3 मध्ये बदल आहे. कसा आहे त्याचा बघू. याचा अर्थ पहिला कॉलम आहे तसा 1 2 9. आता मी कॉलम वाईज घटक लिहिले. -1 1 9. बरोबर. हे इथं नाही अप्लाय करायचं आपल्याला, याच्यावरती अप्लाय करायचे. कारण हे ऑपरेशन अगोदर अप्लाय केल्यानंतर अँड देन हा शब्द होता. आता काळजीपूर्वक मग C3 ला घटक कोण आहे तुमचा? 3. बरोबर. बघा प्लस 2 टाइम्स C2 म्हणजे 2 टाइम्स -1 असंच लिहायचं. त्यानंतर C3 ला घटक कोण आहे? बघा इथं एक मिनिट. C3 मधला घटक इकडे लक्ष ठेवायचं. 0 प्लस 2 टाइम्स C2 इथं आहे 1. त्यानंतर 3 प्लस 2 टाइम्स दॅट ऑफ द 9. कारण कसं आलं बघा, C3 तले घटक आले तुमचे 3 0 3. त्याच्यात कोण ऍड केलं? 2 टाइम्स C2, 2 टाइम्स C2, 2 टाइम्स C2. म्हणताना मी ते म्हटलं लिहिताना हे घटक इथं आले.
दॅट इज ऑर देअरफॉर म्हणायचं ए इज इक्विव्हॅलंट टू. आणि मग आता कॅल्क्युलेशन करा. 1 2 9 कॉलम वाईजच घटक लिहायचे. -1 1 9 बरोबर. आणि आता बघा 3 वजा 2 1 राहिले. 0 अधिक 2 हे कॅल्क्युलेशन पटकन यायला हवं. 18 3 21 झाले. त्याला नाव द्या 1 नंबर. बरोबर. तर म्हणजे आपण अगोदर हे ऑपरेशन अप्लाय केलं. तिसऱ्या रोला गुणायचं आणि तिसऱ्या कॉलम मध्ये दुसऱ्या कॉलमची दुप्पट मिळवायची. आता दुसऱ्या ह्याच्यात काय घडते ते बघू. फक्त क्रम बदलायचा म्हणून तर तिथं आपल्याला थोडस त्याने विचार करायला लावले, बाकी काही नाही. त्यानंतर मग आता परत आता C3 + 2 टाइम्स C2 अगोदर अप्लाय करायचे. C3 + 2 टाइम्स C2 आणि नंतर 3 टाइम्स R3. बरोबर. याच्यातून काय अर्थ येतो ते बघूया. तर घ्या हे घेतलाच आता समजा. मग अप्लाय सी दॅट C3 चेंज टू C3 + 2 टाइम्स C2. therefore A is equivalent to परत कॉलम वाईज घटक आता 1 2 3 बघा. त्यानंतर -1 1 3. आता काय म्हणतात ते तिसऱ्या कॉलम मध्ये दुसऱ्या कॉलमची दुप्पट म्हणजे 3 अधिक 2 वजा 1 बघा. 3 अधिक 2 वजा 1 0 अधिक 2 गुणिले 1 आणि इथला करस्पॉन्डिंग एलिमेंट 1 आहे. दॅट इज 1 + 2 टाइम्स दॅट ऑफ द 3. बरोबर. 1 अधिक ह्याची दुप्पट 0 अधिक याची दुप्पट 3 अधिक याची दुप्पट. त्याप्रमाणेच बरोबर आला. therefore A is equivalent to. आता काम संपेल बघा. परत कॉलम वाईजच तर तुम्ही कॉलम ऑपरेशन अप्लाय केलंय. 1 2 3 -1 1 3. आता बघा 3 वजा 2 1 राहिले. 0 अधिक 2 2 आले. 6 आणि इथं किती झाले 7. किती छान येते बघा. झालं. आणि मग आता एक ऑपरेशन तिथं अप्लाय करायचं. कुठलं 3 टाइम्स R3 इथं देतो. त्यानंतर यूज R3 चेंज टू 3 टाइम्स R3. फक्त तिसऱ्या कॉलमला गुणायचंय. आणि इथं थोडंसं ऑब्झर्वेशन लगेच आलंय ना. therefore A is equivalent to बघा. पहिला कॉलम आहे तसाच 1 -1. आता कॉलम रो ऑपरेशन अप्लाय करतोय. राईट द एलिमेंट्स रो वाईज. 2 1 2 आहे तसंच राहिलं. आणि मग बघा 3 3 9 आले. 3 3 9 आले. 3 7 21 आले. दॅट इज सेकंड इक्वेशन. मग काय झालं बरं इथं म्हणजे आपण पहिलं इक्वेशन किंवा पहिला इक्विव्हॅलंट मॅट्रिक्स मिळवताना प्रथम R3 वरती अप्लाय केलं नंतर कॉलम ऑपरेशन अप्लाय केलं. कुठल्याही असू द्या म्हणजे ते क्रमवार कुठल्याही क्रमानं जरी अप्लाय केले तरी शेवटी येणारा इक्विव्हॅलंट मॅट्रिक्स तुमचा तोच येतो. आणि मग आपल्याला माहिती आहे जसं बेरजेमध्ये 2 अधिक 3 बरोबर 3 अधिक 2 आणि याला आपण म्हणतो कॉम्युटेटिव्ह लॉ. क्रमनिरपेक्षतेचा गुणधर्म. म्हणजे क्रम जरी बदलला तरी बेरीज आपली तीच राहिली. म्हणून इथं पहिल्या ह्याच्यामध्ये अगोदर 3 टाइम्स R3 उपयोगात आणलं नंतर C3 + 2 टाइम्स C2 आणलं. दुसऱ्या ह्याच्यामध्ये प्रथम C3 + 2 टाइम्स C2 आणलं नंतर तुमचं हे R3चं उपयोगात आणलं. म्हणजे कुठल्याही क्रमाने ते दोन्ही ऑपरेशन अप्लाय केले तरी शेवटी येणारा मॅट्रिक्स हा तुमचा तोच येतो. म्हणजे ऑपरेशन अप्लाय करण्याची प्रक्रिया ही आपल्या मॅट्रिक्स मध्ये कॉम्युटेटिव्ह आहे. त्यानंतर तर असंच ह्याच्यातून काहीतरी आपल्याला शिकायला मिळतात म्हणून आपली उमेद पाहिजे त्या ठिकाणी टू लर्न दॅट थिंग्स बरोबर मिळतं. त्यानंतर आणखी आहे बघा. यूज सुटेबल ट्रान्सफॉर्मेशन ऑन SUITABLE. यूज सुटेबल ट्रान्सफॉर्मेशन्स TRANS चार्ट मध्ये देतो. ऑन 1 2 3 4 म्हणजे 2 बाय 2 ऑर्डर आहे. यूज सुटेबल ट्रान्सफॉर्मेशन ऑन 1 2 3 4 टू कन्वर्ट इट. आता त्यांनी ऑपरेशन नाही दिले आपल्याला हेच तर टेक्निक खरं पाहिजे. आता यूज सुटेबल ट्रान्सफॉर्मेशन ऑन 1 2 3 4 टू कन्वर्ट इट इनटू. त्याला आपल्याला कशात कन्वर्ट करायचंय किंवा बदल करायचा आहे. टू कन्वर्ट इनटू अप्पर ट्रायंग्युलर मॅट्रिक्स. तर हे शिकलोय आपण म्हणून तर मी म्हटलं जे जे शब्द येतील त्यावेळेस आपल्याला त्याचा उपयोग करणं भाग.
तर अशा रीतीनं त्या मॅट्रिक्स वरती ऑपरेशन अप्लाय करायचं की जेणेकरून आपल्याला त्या दिलेल्या मॅट्रिक्सचं रूपांतर कन्वर्ट इनटू अप्पर ट्रायंग्युलर मॅट्रिक्स. आता त्यासाठी आपण अप्पर ट्रायंग्युलरचा अर्थ माहित पाहिजे. मग अप्पर ट्रायंग्युलर मध्ये आपण काय म्हटलं होतं, ऑल द एलिमेंट्स बिलो द डायगोनल. काय शब्द होता आपला, BELO. म्हणजे हा झाला डायगोनल आणि ते फक्त स्क्वेअर मॅट्रिक्सलाच असतात हा. डायगोनल एलिमेंट, अप्पर ट्रायंग्युलर, लोअर ट्रायंग्युलर, स्क्वेअर, लाईक ऑफ दॅट. बरोबर, सगळं आपण शिकलो. डायगोनल, स्केलर, आयडेंटिटी मॅट्रिक्स, युनिट मॅट्रिक्स, सगळं काही आहे. मग ऑल द एलिमेंट्स बिलो द डायगोनल आर कंपल्सरी 0. त्यावेळेस त्याला आपण म्हणतो अप्पर ट्रायंग्युलर. आणि जर लोअर ट्रायंग्युलर विचारला असता तर ऑल द एलिमेंट्स अबाव्ह द डायगोनल आर 0, देन इट इज अ लोअर ट्रायंग्युलर मॅट्रिक्स. म्हणजे आपला आता उद्देश काय आहे, ह्या 3 ला 0 करणे. आणि आता ते तर खरं आपल्याला टेक्निक पुढच्या मुद्द्यासाठी हवं आहे. आणि मग आता त्याला कसं, याच्यातूनच आपण शिकत पुढे जातो. आणि मग त्याला नाव देऊया दोन, म्हणजे आता लक्ष ठेवा, दॅट इज 1 2 3 4. मग उद्देश डोळ्यासमोर पाहिजे, बरोबर. मग आता विचार करायचा त्या ठिकाणी. मग आता इथं कॉलम पण आहे, रो पण आहेत. तुम्ही ज्या पद्धतीनं विचार करता, ज्यानं तुम्हाला इझिली पटकन मिळवता येईल तो. आता आपला उद्देश काय आहे, अप्पर ट्रायंगल. याचा अर्थ हा घटक 0 करायचा, त्या 3 ला मला 0 करायचा आहे. आता कसा विचार करता येईल बरं, इथं 1 आहे आणि इथं 3 आहे. मग तुम्हाला जर मी कॉलम वाईज विचार केला, इथं 3 आणि इथं 4 आहे, तर थोडंसं वेगळं वाटतंय. म्हणजे ह्या 3 मधून कोण वजा केलं तर पटकन 0 मिळणार, ह्याची तिप्पट. किती साधं आहे. ह्या 3 चा विचार करायचा फक्त. ऑपरेशन अप्लाय करताना सगळीकडे अप्लाय करायचा. आणि मग आता मी काय अप्लाय करतो, असंच आपल्याला पुढे टेक्निक आहे. 3 कुठं आहे तुमचा, R2 मध्ये. कारण आता आपण याच्यातून हे वजा करायचे. पण इथं 1 आहे, 1 नसता तर अगोदर 1 बनवावा लागला असता. तर हे तर टेक्निक आपल्याला पुढच्या मुद्द्यासाठी उपयोगीचं आहे. R2 चेंज टू, बघा, R2 -3 टाइम्स R1, बरोबर. आणि मग बघा, दॅट इज A इज इक्विव्हॅलंट टू, पहिल्या रो मध्ये काही करायचं नाही. मग काय म्हणतात ते, R2 3 वजा पहिल्याची तिप्पट. पहिल्याचा घटक इथं आहे, त्याची तिप्पट वजा. इथं 2, इथं 4 वजा त्याची तिप्पट. आणि झाला आपला उद्देश सफल. बघा, therefore A is equivalent to, मग रो वाईज घटक 1 2 3 - 3 0 झाले. याच्यातून याची तिप्पट वजा, याच्यातून याची तिप्पट वजा. तुम्ही लिहिताना असंच लिहा, म्हणजे तुमचं कन्फ्युजन अजिबात राहणार नाही. R2 -2 टाइम्स, 3 टाइम्स R1, 3 वजा ह्याची तिप्पट, 4 वजा ह्याची तिप्पट. इथला घटक 3 होता, इथला घटक 4 होता. 4 वजा 6 आले वजा 2, अँड इट बिकम्स दॅट ऑफ द अप्पर ट्रायंग्युलर मॅट्रिक्स, बरोबर. तर असं हे तुम्हाला यायला हवं. असा विचार करायला आला की आपण पुढच्या मुद्द्यासाठी सफल होत जाणार. त्यानंतर झालं. तर बघा आता कन्वर्ट, हे तर उदाहरण आणखी महत्वाचं मिळतं. कन्वर्ट 1 स्क्वेअरचा 1 - 1 2 3, कन्वर्ट 1 - 1 2 3 into an, वेल एक्झाम्पल, हे पुढच्या उदाहरणाची नांदी आहे, into an identity matrix, into an identity matrix by using suitable row transformations, आता त्यांनी जे उपयोगात आणायला सांगितले त्यांचाच उपयोग करायचा आहे. आणि हेच टेक्निक आपल्याला पुढच्या मुद्द्यासाठी फायद्याचं ठरणार आहे. आणि मग आता बघा, मग आता इथं दिलेला मॅट्रिक्स आहे त्या ठिकाणचा A, त्याला A नाव द्यायचा. तर इथं काय काय घडतंय ते बघा. लेट A इक्वल टू, मग त्याची ऑर्डर किती येते, 2/2 येते. आता सुरुवातीला आपण ते देतोय, आता ते तुमच्या लक्षात येत आहे. 2/2 ऑर्डर, 2/3 ऑर्डर, 3/2 ऑर्डर, 3/3 ऑर्डर, जास्तीत जास्त तेवढ्यापर्यंतचेच असतील.
आणि आता ह्या मॅट्रिक्सला आपणाला वी हॅव टू कन्वर्ट टू दॅट ऑफ द आयडेंटिटी मॅट्रिक्स ऑफ ऑर्डर 2, कारण हा मॅट्रिक्स स्क्वेअर मॅट्रिक्स 2 बाय 2 ऑर्डरचा आहे, म्हणून तो I2 आपण त्याला दिलं आणि त्याचं आलं एलिमेंटची रचना 1 0 0 1. पहिल्या रो मधला पहिला एलिमेंट किंवा पहिल्या कॉलम मधला पहिला एलिमेंट 1 असतो, बाकीचे 0 असतात. त्यानंतर दुसऱ्या रो मधला दुसरा एलिमेंट 1, दुसऱ्या कॉलम मधला 1, बाकीचे 0, म्हणून तर त्याला आपण आयडेंटिटी मॅट्रिक्स किंवा युनिट मॅट्रिक्स म्हणत होतो. मग आता आपलं लक्ष याच्यावरती पण असायला हवं. मग आपल्याला कसं मिळवायचंय? हा एलिमेंट 1 पाहिजे, ऑलरेडी आहे, आपलं एक काम झालं. मग आता आपल्याला काय मिळवायचंय? तर हा घटक प्रथम 0 करायचा आहे. तुम्ही म्हणणार हा नाही का करत? तर त्याचं टेक्निकच तसं आहे, ते तुम्हाला आता नंतर कळेल. तर आपण हा 0 करायचा प्रयत्न केला तर परत तो कुठेतरी डिस्टर्ब होणार आहे. म्हणून रो ऑपरेशन अप्लाय करत असताना आपल्याला जो युनिट मॅट्रिक्स तयार करायचा आहे तो कॉलम वाईज मेक द एलिमेंट ॲज 1 0 अँड 0 1. म्हणजे बघा, ऑपरेशन तुम्ही अप्लाय करत आहात रो, मात्र घटक मिळवायचे कॉलम वाईज 1 0, टेकिंग द यूज ऑफ दॅट फर्स्ट 1. अगोदर आपल्याकडं पहिल्या कॉलम मधला पहिला एलिमेंट 1 पाहिजे आणि त्याच 1च्या मदतीनं इथं 0 आणायचा आणि मग आता त्याच पद्धतीनं जायचा. आणि मग आता आपण विचार करू अँड देअरफॉर A इक्विव्हॅलंट नाही. आता I2 आपल्याला आहे, काही अडचण नाही. देअरफॉर इथं लगेच अप्लाय करू. बघा, अप्लाय. मग 1 आहेच ना इथं, काही अडचण नाही, जे असेल डिस्टर्ब नका करू. आता याला मला 0 करायचं, विचार करायचा कुठं आहे तो? दुसऱ्या रो मध्ये. रो ऑपरेशन अप्लाय करायचे तर हे लक्षात घ्या. त्याच्यात कसा बदल पाहिजे? त्या 2 मधून ह्याची दुप्पट वजा झाली तर तो घटक 0 होणार आहे. सॉरी, R2 - 2 टाइम्स R1. पण तो लिहिताना मात्र असंच. देअरफॉर A इज इक्विव्हॅलंट टू, पहिला रो तुमचा आहे तसाच 1 - थोडीशी जागा जास्त देऊ कारण हे ऑपरेशन आपल्याला अप्लाय करायचंय. आता कसं आहे? R2 - 2 टाइम्स R1. इथला घटक कोण आला तुमचा? 1. किती व्यवस्थित येते बघा. त्यानंतर R2 - 3 वजा ह्याची दुप्पट 2 वजा 1. तर हे स्टेप जाऊ द्या, इथे क्लिअर होतं. देअरफॉर A इज इक्विव्हॅलंट टू. मग आता छोटासा द्यायचा, हे ऑपरेशनसाठी थोडासा मोठा दिला होता. 2 वजा 2 0 झाले, हे 1 वजा 1 आले, 2 वजा 2 0 झाले, प्रश्न मिटला. 3 वजा वजा अधिक 2 5 आले. दॅट बिकम्स 5. बरोबर. आता तुम्ही म्हणणार आता इथं आपल्याला 1 आणायचं, मग हा 1 आणता येईल का? आणता येईल, पण त्यावेळेस आपला हा 1 डिस्टर्ब होणार, हा 1 इथं नाही राहणार. एवढ्यासाठीच नाही ऑपरेशन अप्लाय करताय. किंवा तुम्ही म्हणाल कॉलम ऑपरेशन अप्लाय करू, नाही, कारण त्यांनी रो ऑपरेशनचाच उपयोग करायला सांगितलाय. तर इथून पुढे हे रिस्ट्रिक्शन, छोट्या छोट्या गोष्टी आपल्याला कॉन्सन्ट्रेट कराव्या लागतील. झालं. आणि आता मला 1 पाहिजे. मग 5 पासून 1 कसा मिळवायचा? कसा मिळवणार बरं? मग इथं 5 वजा 4 घेतले, समजा असं घेतला, 5 अधिक त्याची 4 पट घेतली तर 5 वजा 4 1 येत आहे, मान्य. मग त्यावेळेस हा पण घटक डिस्टर्ब होणार. आपण जे घटक मिळवले 1 आणि 0 त्या पहिल्या कॉलम मधले, ते डिस्टर्ब करणे नाही. ते डिस्टर्ब न करता रो ऑपरेशन अप्लाय करायचं आणि हेच टेक्निक पुढच्या मुद्द्याला आपल्याला पाहिजे. आणि मग आपण आता अप्लाय करू. कुठलं? मग 1 काय राहिला पर्याय त्याला? तो R2 मध्ये आहे. मग 5 चे 1 होता, याचा अर्थ त्याला 1/5 न गुणा, विच इज द रेसिप्रोकल ऑफ दॅट 5. किती आलं? छान. तर वजा असतं तर -1/5 न गुणा, 11 असतं 1/11 न गुणा. लक्षात आलं? तर ही 1 करण्याची प्रक्रिया तिथं आपल्याला येते. आणि मग A इज इक्विव्हॅलंट टू. पहिल्या रो मध्ये काही चेंज नाही, दुसऱ्या रोला 1/5 न गुणायचं आहे. 0 × 1/5 0 झाले. पहिला कॉलम झाला का आपला डिस्टर्ब? अजिबात नाही. त्यानंतर 5/5 1 आलं. झाला उद्देश पूर्ण. आणि शेवटी बघा, आपण जे 3 घटक आता मिळवलेत ते डिस्टर्ब होत नाही. कसं केलं आपण? हाऊ वी कॅन अराइज दॅट? अगोदर पहिल्या कॉलम मधला पहिला एलिमेंट 1 आहे की ते बघा, त्याच्याच मदतीनं हा 0 करा. म्हणजे अप्लाय करतोय आपण रो ऑपरेशन, एलिमेंट्स मिळवतोय आपण 1 0 कॉलम वाईज. हे तत्व आहे त्याचा. तर तो येतो, नाहीतर नाही.
आणि मग आता शेवटी अप्लाय. मग आता हा घटक 0 करायचा आहे. तो कुठे आहे? पहिल्या रो मध्ये. कसा बदल? R1 प्लस R2 याच्यात दुसरा रो मिळवायचा. -1 अधिक 1 0. आणि मग बघा therefore is equivalent to जसं आहे तसं 1 प्लस 0 लिहितोच. मायनस जसं ऑपरेशन तसे एलिमेंट R1 प्लस R2 हे 0 हे 1 आहे तसे. जाऊ दे एक स्टेप. हे आपल्याला महत्वाचं येतं. आणि मग शिल्लक राहिलं शेवटी 1 प्लस 0 1 minus 1 0 0 1 that is our identity matrix of order 2. तर अशा रीतीनं हे घटक कसे मिळवायचे याचा विचार झाला. तर हेच टेक्निक आता पुढे आपल्याला पाहिजे. तर त्याच्यातलं एखाद दुसरं उदाहरण राहिलेलं असेल ते तुम्ही सॉल्व्ह करायचं. 3x3 ऑर्डरचं आहे तर ते तुम्ही ट्राय करा अशाच पद्धतीनं. आपल्याला अजून भरपूर उदाहरणं मिळणार आहेतच. आणि मग आता जाऊ पुढच्या मुद्द्याकडे. बघा आता तर ते तर ह्या उदाहरणामध्ये होता. तर नाउ वी कॅन डिस्कस दॅट द इम्पॉर्टंट पॉइंट टू गेट दॅट ऑफ द मॅट्रिक्स दॅट इज इनव्हर्स ऑफ अ मॅट्रिक्स. तर आता आपल्याला पाहिजे इनव्हर्स. INVERSE इनव्हर्स ऑफ अ मॅट्रिक्स. अर्थात तो स्क्वेअरच असणार. तर दुसऱ्या मॅट्रिक्सचा इनव्हर्स आपण मिळू शकत नाही. चला. आणि मग आता व्हॉट इज द मिनिंग ऑफ दॅट वर्ड इनव्हर्स हे आपल्याला माहिती आहे. कसं माहिती आहे? इन केस ऑफ दॅट द फंक्शन इन दॅट ऑफ द 11th स्टँडर्ड आपण इनव्हर्स फंक्शन शिकलो. बरोबर. तसंच आहे ते. पण डेरिव्हेटिव्ह मध्ये सुद्धा शिकलो ना. साइन इनव्हर्स कॉस इनव्हर्स लक्षात आलं. आणि आता इथं त्या इनव्हर्सचा अर्थ बघा. तर इन आवर मॅथमॅटिकल ऑपरेशन्स दॅट इज ॲडिशन सबस्ट्रॅक्शन मल्टिप्लिकेशन डिव्हिजन. बघा हे 2 ऑपरेशन्स आपल्याकडं 4 ऑपरेशन्स आहेत. ॲडिशन सबस्ट्रॅक्शन मल्टिप्लिकेशन डिव्हिजन. आणि दी ऑपरेशन वे दे आर कॉल्ड इनव्हर्स ऑपरेशन्स ऑफ इच अदर. बेरीज आणि वजाबाकींना एकमेकांचे इनव्हर्स ऑपरेशन म्हटलं जातं. तसंच गुणाकार आणि भागाकाराला सुद्धा. लक्षात आलं. त्यांना आपण मराठीमध्ये व्यस्त म्हणतो. बरोबर. म्हणजे विरुद्ध अर्थानं. आणि मग इफ देर इज अ नंबर 5. बघा आताच मग आपण 1/5 ने गुणलं. जर समजा आपली संख्या ही 5 असेल तर त्या संख्येमध्ये असा कोणता अंक मिळवल्यानंतर बेरीज तुमची 0 येते किंवा त्या संख्येला कोणी गुणल्यानंतर गुणाकार तुमचा 1 येतो. किती साधं आहे ते. आणि मग ते ऑटोमॅटिक येतं. दॅट इज -5. हिअर इज दॅट ऑफ द 1/5. म्हणून तर मी म्हटलं हे बघा ऑपरेशन्स कसे आहेत ते. आणि मग त्यावेळेस -5 इज कॉल्ड द ॲडिटिव्ह इनव्हर्स ऑफ दॅट 5. त्यावेळेस -5 ला 5 चा बेरीज व्यस्त म्हटलं जातं. अँड ॲडिटिव्ह आयडेंटिटी इज दॅट ऑफ द 0 बेरीज एकक. झालं. सिमिलरली 1/5 is called the multiplicative inverse of 5 and 1 is called the multiplicative inverse. त्यावेळेस त्याला आपण मल्टिप्लिकेटिव्ह इनव्हर्स म्हणतो. आणि आपल्याला माहिती आहे बाय लॉज ऑफ इंडायसेस हेच साइन येणार आहे. आता त्या 1/5 लाच आपण कसं लिहित होतो 5⁻⁻1. आणि हे आता आपणाला शिकणे आहे. तर हे नॉलेज तुमच्याकडे आहे. तुम्ही त्याचा उपयोग करा. फायदा करून घ्या. आणि मग आता आपण आपल्या युनिव्हर्सची डेफिनेशन देण्याचा प्रयत्न करू. त्या व्याख्येत सगळं काही लपलेलं असणार. त्या व्याख्या व्यवस्थितरित्या ऑब्झर्व करायच्या. बरोबर पुढे आपण जाऊ शकता. तर सी द डेफिनेशन ऑफ इनव्हर्स ऑफ कोणता मॅट्रिक्स आहे ते आता व्याख्येत मिळेल. तर सी दॅट इफ ए इज बघा इफ ए इज स्क्वेअर मॅट्रिक्स ऑफ. हे शब्द महत्वाचे आहेत. इफ ए इज अ स्क्वेअर मॅट्रिक्स ऑफ ऑर्डर m. स्क्वेअर आहे त्यामुळे जेवढे रो तेवढेच कॉलम तिथे असणार. म्हणून तो स्क्वेअर मॅट्रिक्सच पाहिजे. दुसऱ्या मॅट्रिक्सचा इनव्हर्स आपल्याकडे एक्झिस्ट होत नाही. एवढंच लक्षात ठेवायचं तुम्ही. इफ ए इज अ स्क्वेअर मॅट्रिक्स ऑफ ऑर्डर m अँड बघा अँड इफ देअर एक्झिस्ट. बघा आपण हे शिकलो लॉजिक मध्ये. अँड इफ देअर एक्झिस्ट
अनादर स्क्वेअर मॅट्रिक्स. आता दुसरा एक मॅट्रिक्स तिथं आहे परंतु स्क्वेअरच आहे. अँड इफ देअर एक्झिस्ट अनादर स्क्वेअर मॅट्रिक्स ऑफ सेम ऑर्डर ॲज दॅट ऑफ द यम. म्हणजे तिथं देअर एक्झिस्ट हा शब्द आला म्हणजे नेहमीच तसा मॅट्रिक्स असेल असं नाही. आपण ते दोन क्वांटिफायर शिकलो इन लॉजिक, एक्झिस्टेन्शियल क्वांटिफायर आणि युनिव्हर्सल क्वांटिफायर. देअर एक्झिस्ट अनादर स्क्वेअर मॅट्रिक्स say B, another square matrix B of same order as that of the M such that, आणि ते such that इथं व्याख्या आहे. परंतु हे दोन वाक्य त्याच्या अगोदर महत्वाचे आहे. काय? if A is a square matrix of order M and if there exists another square matrix B of same order as that of M such that, बघा, AB equal to BA equal to I. आता हे I सुद्धा महत्वाचं आहे. काय म्हटलं त्यांनी? A आणि B चा गुणाकार B आणि A चा गुणाकार. कारण आपण 11वीत शिकलो ऍक्च्युअली AB is not equal to that of the BA. हे आपल्याला माहिती आहे. गुणाकारामध्ये मल्टिप्लिकेशन ऑफ मॅट्रिक्स मध्ये दॅट अ कॉम्युटेटिव्ह प्रॉपर्टी डज नॉट हॅपन्स ऑलवेज. इथं मात्र ती घडते. म्हणजे कसाही क्रम घ्या, ए बी इक्वल टू बी ए इक्वल टू आय, फेअर आय इज, सगळं काय कोण आहे ते बघा, फेअर आय इज आयडेंटिटी मॅट्रिक्स ऑफ ऑर्डर यम. म्हणजे हे तीनही मॅट्रिक्स यम ऑर्डरचेच आहेत आणि तीनही स्क्वेअरच आहेत. A is a square, B is a square, identity matrix is a square, परंतु ऑर्डर मात्र A आणि B सारखीच M राहणार. Then, आणि मग आता आपलं इम्प्लिकेशन आहे. हे सगळं घडल्यानंतर तो त्या व्याख्येचं थोडं मी विभाजन केला. एका वाक्यात सांगायचं म्हटलं तर काहीच हरकत नव्हतं, परंतु आपल्याला त्याचं पृथक्करण केलं की ते लक्षात येतं काय काय तिथे महत्वाचं आहे, कोणावरती आपण कॉन्सन्ट्रेट व्हायला हवं. बरोबर. Then B is called, बघा, then B is called inverse of that matrix A. त्यावेळेस B ला A चा इन्व्हर्स म्हणा. झालं? Note that this inverse of that matrix A is denoted by A inverse. मगाच आपण आलतो 1/5 ला कसं लिहितो आपण? 5⁻⁻⁻, तेच इथं आहे. लक्षात आलं? आणि मग बघा, A is denoted by A inverse and therefore we can get A inverse equal to B. तर B ला काय म्हटलं? इथं फसू नका तुम्ही ना, इथून इकडे कसं काय आले तुम्ही? इथं काय म्हणतो आपण? B is called inverse of A. A चा इन्व्हर्स कशाने दर्शवला आपण? A इन्व्हर्स न. आणि कोण येतो तो? B येतो. तिथंच असतो तो. लक्षात आलं? जसं 5 आणि 1/5 that is 5 into 1/5 that is equal to 1, तसंच आहे ना. बरोबर. Also बघा आता मग ज्यावेळेस B हा A चा इन्व्हर्स होतो त्यावेळेस A सुद्धा B चा इन्व्हर्स होतो. जसं 5 into 1/5 that is equal to 1, 1/5 into 5 that is also 1. बघा, त्यामुळे कसंही गुणाकार करा. Also we can say that A is the inverse of B. त्यावेळेस A सुद्धा B चा इन्व्हर्स होतो आणि म्हणून B इन्व्हर्स इक्वल टू A. तर इथं ज्यावेळेस A चा इन्व्हर्स B होतो त्यावेळेस B चा इन्व्हर्स आपोआप कोण असतो? Aच असतो. आणि मग आता आपल्याला ह्या वाक्याचा उपयोग करायचा आहे. तर आता इथं बघा, then B is called inverse of A. Inverse is denoted by A inverse, A चा, आणि मग आला A inverse equal to B. आणि मग त्या व्याख्येमधून जे एक स्टेटमेंट तुमच्याकडे होतं, मॅट्रिक्स इक्वेशन त्याला म्हटलं जातं AB equal to BA equal to I, that becomes like of that. आता B बरोबर कोण आलं तुमचं? A इन्व्हर्स. आता तो मिळाला. आणि मग बघा, therefore दिलेला मॅट्रिक्स आणि त्याचा इन्व्हर्स, तो इन्व्हर्स आणि मॅट्रिक्स यांचा गुणाकार नेहमी असतो आयडेंटिटी मॅट्रिक्स दॅट ऑफ द आय. आणि मग हे तिथं आपल्याला फार उपयोगीचं स्टेटमेंट मिळालं. म्हणजे दिलेला मॅट्रिक्स आणि त्याचा इन्व्हर्स कोणत्याही क्रमाने गुणाकार केले तरी ते येतात आयडेंटिटी मॅट्रिक्स ऑफ सेम ऑर्डर ॲज दॅट ऑफ द ए ऑर ए इन्व्हर्स. झालं? आणि मग आता दुसरा एक मुद्दा आता इथं आपण डिस्कस करू. तर हे झाली त्याची व्याख्या वगैरे. बघूया आता काय होत आहे ते त्यानंतर. आणि मग आता आपण एक उदाहरण घेऊया.
तर सी दॅट. तर ही अबाव डेफिनेशन जे आले ना, आता काय आलं ते बघा. इथं आलं आपणाला ए इंटू ए इनवर्स इक्वल टू ए इनवर्स इंटू ए इक्वल टू दॅट ऑफ द आय. मग आता बघा, सपोज दॅट ए इक्वल टू, तर असा तो मॅट्रिक्स घेऊया. काय घडते ते बघा. आता ही व्याख्येनुसार इथं व्याख्येप्रमाणे तो मॅट्रिक्स येतो का नाही ते बघूया. तर तो मॅट्रिक्स आहे 2 3 1 2 2 3 1 2 आणि बी बरोबर आहे 2 3 1 बरोबर. दोन्ही मॅट्रिक्स तुमचे 2x2 ऑर्डरचेच आहेत. आता आपण कोणत्याही क्रमानं गुणाकार घेऊ, म्हणजे ए बी ह्या क्रमानं घेऊ, बी ए ह्या क्रमानं घेऊ. काय गुणाकार येतोय त्याचा विचार करू आणि मग बघा. therefore AB इक्वल टू, इकडे घेतो, therefore AB इक्वल टू, जसा क्रम आहे तसा. पण आपल्याला माहिती मॅट्रिक्स मल्टिप्लिकेशन इज नॉट कॉम्पिटिटिव्ह ऑलवेज. म्हणजे दोन्ही मॅट्रिक्स मी इथं दिले हा. तेवढे ब्लॉक काढायचे. ए आहे तुमचा 2 3 1 2 आणि बी आहे 2 3 1 2. 2x2 ऑर्डर आहे. गुणाकार येणारा पण 2x2 ऑर्डरचाच राहणार. आणि मग ते कसं असतं, पहिला एलिमेंट फर्स्ट रो फर्स्ट कॉलम. तर हे पटपट आलं पाहिजे म्हणून तुम्ही 11वी कडे दुर्लक्ष केलं होतं, आता करू नका. बरोबर. 2 गुणिले 2 4, 4 अधिक वजा 3 म्हणजे आले 1. कसं आलं, फर्स्ट रो फर्स्ट कॉलम. बरोबर. तर हे इथं नको द्यायला, पण तुमच्या माहितीसाठी पहिला रो पहिला कॉलम याची प्लेस होती 1 1. आता हा रो तोच, फर्स्ट रो सेकंड कॉलम वजा 6 अधिक 6 आलं बघा 0 झालं. त्यानंतर परत दुसरा रो पहिला कॉलम 2 अधिक वजा 2 0 आले. त्यानंतर दुसरा रो दुसरा कॉलम, कारण प्लेस आहे 2 2, दुसरा रो दुसरा कॉलम. त्यामुळे कॉन्सन्ट्रेट, वजा 3 अधिक 4 बरोबर आलं 1. आणि मग ए बी बरोबर आलं तुमचं आयडेंटिटी मॅट्रिक्स आय ऑफ ऑर्डर 2, म्हणून त्याला म्हणू आपण I2 आलं. त्यानंतर आता आपण क्रम बदलू, हे कन्फर्म करायचं. व्याख्येत जे काही दिलं ते ह्या उदाहरणावरून आपण कन्फर्म करत आहोत, बाकी काही नाही. त्यानंतर आता ऑर्डर बदलू, म्हणजे क्रम बी ए इक्वल टू, आता बी अगोदर ए नंतर, त्या गुणाकारामध्ये याला आपण म्हणतो प्री फॅक्टर आणि याला आपण म्हणतो पोस्ट फॅक्टर. जो ज्याच्या अगोदर त्याला म्हणायचं प्री, जो ज्याच्या नंतर त्याला म्हणायचं पोस्ट फॅक्टर. बरोबर. आता बी कोण आहे तुमचा 2 3 1 2 आणि ए आहे 2 3 1 2. आणि मग बघा, and that is equal to the बी ए इक्वल टू सेम वे. परत पहिला रो पहिला कॉलम 4 वजा 3 एकच आले. पहिला रो दुसरा कॉलम 3 2 6 वजा 6 0 झाले. दुसरा रो पहिला कॉलम वजा 2 अधिक 2 0 झाले. बघा, वजा 3 अधिक 4 दुसरा रो दुसरा कॉलम वजा 3 अधिक 4 1 आले. आणि परत आला तुमचा I2 हा आयडेंटिटी मॅट्रिक्स. आणि हे दोन वाक्य आपल्याला मिळून देतात रिझल्ट. And therefore we get AB equal to BA equal to I. आलं. याचा अर्थ A inverse equal to B or B equal to A inverse. दोन्ही मॅट्रिक्स अशा वेळेस एकमेकांचे इन्व्हर्स असतात. आणि हे महत्वाचा मुद्दा आज आपण डिस्कस केला. तर थांबू इथंच. तर घरीच आहात तुम्ही आता थोडंसं काळजीपूर्वक हे वाचा म्हणजे त्याचं निरीक्षण करा आणि मग तुम्हाला ते व्यवस्थितरित्या कन्फर्म होईल. तर याच्या पुढचा भाग उद्याच्याला डिस्कस करू.